व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस पुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, एक अत्यंत महत्वाचा विषय समोर आलेला आहे. मी गेल्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो की ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे याचे आता 14 ते 15 आमदार फुटणार आहे, तशीच फोडाफोडीन फाटाफूट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये देखील होणार आहे. होय, ही चर्चा आता जोर धरायला लागलेली आहे आणि त्याला कारण सुद्धा तशीच आहेत. आता यांच्याकडे खासदार किती आहेत तर 9 आणि आमदार किती आहेत तर 10. तर ह्या 9 पैकी 6 खासदार गेले पाहिजेत आणि 10 पैकी 7 आमदार गेले पाहिजेत, तर ते 2/3 गणित जुळून येतं. आता प्रश्न असा आहे की हे महायुतीमध्येच येणार, पण मग कोणत्या पक्षामध्ये? साहजिकच हे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्येच जाणार, कारण एकनाथ शिंदे काही त्यांना घेणार नाहीत. याशिवाय भाजपमध्ये तर यांना चान्सच नाही आता सध्या काहीच. पण इथे आणखी एक गंमत घडलेली आहे. चर्चा जी रंगतीये त्यावर वरतून केंद्रातून एक अट आलेली आहे महायुतीकडून की यांना जर महायुतीत यायचं असेल शरद पवार गटाला तर एक अट आहे. ती काय अट आहे, नेमकं काय काय घडतंय पडद्यामागे, कोणाकोणाचे सूर कसे कसे बदलत चाललेले आहेत, हे आजच्या व्हिडिओमधून एक धावता आढावा आपण घेऊया. सुरुवात करूया आपण जितेंद्र आव्हाडांपासून. आता तुम्ही म्हणाल की बाबा जितेंद्र आव्हाड याचे सूर कसं काय बदलले, जितेंद्र आव्हाडांचे स्वर कसे काय बदललेत. विश्वास ठेवा, दाखवतो तुम्हाला, क्लिप दाखवतो, व्हिडिओज दाखवतो मी तुम्हाला. जितेंद्र आव्हाड हे एरवी कायम टीका करत असतात, सण आणि पांडित्य बाजवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल ते हात जोडून बोलतायत आणि पहिल्यांदा असं म्हणतात की मी अजिबात टीका करणार नाही. स्वर बदलले, आव्हाडांचे स्वर बदललेले आहेत. कारणही आहे त्याच्या मागे, तसंच खास कारण आहे. आधी आपण आव्हाड काय बोललेले आहेत ते ऐकून घेऊया आणि मग नंतर त्याचं कारण काय आहे ते पण तुम्हाला सांगतो मी. आव्हाडांना ऐकणे अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो. बघा, आपल्याच गोमाता ज्यांचा अपघात झालाय वाहनाचा, पाय तुटले, त्यांचे औषधोपचार चारापाणी करायचे जालना परिसरातले आहे. इथून घनसावंगी वगैरे एरिया आहेत, काही गावं आहेत, पैठण वगैरे तिथले आहेत काही. मी दौरे केले ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या आहेत मला. कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांना आज आपण पॅथॉलॉजी साठी मदत केलेली आहे, शिवाय इंजेक्शनसाठी मदत केलेली आहे आणि त्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भोजन व्यवस्था केली आहे. पालक भाजी, मसाले भात, ताक, शिरा, चपाती असं सगळं दिलंय त्यांना. रांगेत बसतात सगळेजण बिचारे भोजनासाठी, पोटभर जेवतात. तेवढंच समाधान खाऊ घातल्याचं. आपला बळीराजा जो आहे त्याची परिस्थिती खूप हालाकीची आहे सध्या मराठवाड्यात, तेव्हा त्यांच्यापर्यंत सुद्धा किराणा सामानाचे किट्स पोहोचवायचे आहेत आपल्याला. तेव्हा प्लीज या सत्कर्मामध्ये तुम्ही देखील सहकार्य करा. बघा, 51 अनाथ आश्रमातले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत ज्यांच्या शालेय शिक्षणाचा आपल्याला खर्च करायचा आहे या वर्षीचा. वह्या, पुस्तकं, बूट, गणवेश, शिवाय शाळेला फळा द्यायचा आहे, एक कॉम्प्युटर द्यायचा आहे. तर पोरं शिकली तरच आपल्या देशाचं भविष्य आहे ना पुढं. ह्याचा विचार करून सुद्धा थोडं मदत करा, सहकार्य करा, योगदान द्या मित्रांनो या परिवाराच्या आपल्या सत्कर्मामध्ये. आपल्या प्रपंच परिवारातर्फे आपण हे कार्य सातत्यानं करत आलेलो आहोत, सतत करत आलेलो आहोत. आवाहन ही सतत यासाठी आहे कारण कार्य खूप मोठं आहे, म्हणून आवाहन करावं लागतं. दिलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवता येईल, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि आपलं कार्य कसं कसं सुरू आहे, कुठे कुठे कार्य देतोय आपण ते तुम्हाला वेळोवेळी कळवता देखील येईल. तेव्हा हात जोडून विनंती आहे मित्रांनो, आपला थोडंसं सहकार्य, थोडंसं योगदान एखाद्याला ऊर्जा देत
जगण्याची नवी उमेद देईल आणि त्याला समाधान देईल, तेव्हा या विनंतीला मान देऊन सहकार्य करा. तिकडे ना जंतर मंतरवर लोक फुकट गेलायले. कोण गेलायले? झुरळ भिकारले, ते टाळ्या वाजवणारे पोरं ब्लाऊज घालून हिंडायले तिथं. लाज वाटली पाहिजे. आपण कशासाठी आलोय, काय करतोय? आणि अशा लोकांसाठी तिथे कचोरी, समोसे, ब्रेड वडे, पकोडे, छोले भटोरे असे पदार्थ मिळतात सगळे त्यांना खायला. त्या झुरळांना आपल्या ह्या बळीराजासाठी करू ना, त्याच्या लेकरांसाठी करू ना, गोमातेसाठी करू ना, त्या विद्यार्थ्यांसाठी करू ना. आणि हे रुग्ण विचारे आपले, ज्यांना खरंच गरज आहे, या झुरळांना नाही गरज, यांना आहे. म्हणून आवाहन होतं, बाकी काय नाही. चला आता बघून घ्या जितेंद्र आव्हाड यांचे स्वर कसे बदललेत. ठीक आहे, पाणी साचलंय, पाणी तुंबलंय, लोकांना त्रास होतोय, पण महाराष्ट्राला पावसाची गरज होती आणि आता पाऊस पडतोय. त्रास होतोय याबद्दल मी कोणालाही दोष देणार नाही, पण असा पाऊस पुढचे 10-15 दिवस पडला पाहिजे. तलाव भरतील, पुढच्या वर्षीची चिंता मिटेल. एक दिवसाच्या त्रासापोटी शिव्या घालायच्या आणि महाराष्ट्राची झालेली नाजूक परिस्थिती लक्षातच घ्यायची नाही, असं चालणार नाही. त्रास होईल, त्रास होतोय, पण तरीही मला वाटतं लोकांनी थोडंसं संयम बाळगावा आणि महाराष्ट्रातली शेतीची जी परिस्थिती आहे किंवा महाराष्ट्राची पिण्याच्या पाण्याची जी अवस्था आहे, म्हणजे कधी नव्हे ते कोयना नगरचं तळ दिसत होतं. आपल्याला पूर्ण कोयना नगर ओव्हरफ्लो, कोयन्याचं धरण ओव्हरफ्लो बघायचंय आणि ते बघायचं असेल तर असा पाऊस गरजेचा आहे. पाहिलं, आव्हाडांचं म्हणणं असं आहे की मी यंदा टीका करणार नाही, कारण परिस्थितीच तशी आहे, संकटाची, अडचणीत आहेत सगळेच जण. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये राजकारण करणं योग्य नाहीये. अशा परिस्थितीमध्ये, अशा संकटकाळी टीका करणं योग्य नाहीये. कोण बोलतंय? जितेंद्र आव्हाड. चक्क जे जितेंद्र आव्हाड कायम संधी शोधत असतात टीका करण्याची सरकारवर, प्रशासनावर, शासनावर, ते जितेंद्र आव्हाड म्हणतायत की मी टीका करणार नाही. कारण आहे याच्या मागं मोठं कारण आहे. आठवा तुम्ही, पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान काय झालं होतं? शरद पवार गटाच्या 10 आमदारांची मीटिंग बोलवली होती. कोणी? जयंत पाटलांनी. आता जयंत पाटील हे पक्षाध्यक्ष आहेत का? नाही. कार्याध्यक्ष आहेत? नाही. तरी मीटिंग कोण बोलवत आहे? जयंत पाटील. 10 पैकी 9 आमदार त्या मीटिंगला उपस्थित होते. एकच नव्हता. कोण नव्हता? रोहित पवार. आता जयंत पाटील यांनी त्या मीटिंगचा आढावा घेतला. ही मीटिंग शरद पवारांनी जयंत पाटलांना का घ्यायला लावली होती? कारण त्यांचं म्हणणं असं होतं की कोण कोण आहे की आपले आमदार महायुतीमध्ये जायची इच्छा व्यक्त करतायत, तर हे बघा काय प्रकरण आहे. तर त्याचा आढावा घेतला. आश्चर्य, 9 आमदार जे उपस्थित होते त्यांची इच्छा आहे महायुतीमध्ये यायची. का? तर त्यांना पुरेसा निधी मिळत नाहीये म्हणे काम करायला. थोतांडे हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. निधी मिळत नाही असं होऊच शकत नाही. सुनेत्रा काकी रोहित पवारला निधी देणार नाही का? नाही तर मग एकट्या रोहित पवारला भेटत असेल म्हणून तो गेला नाही तिकडं मीटिंगला. बरं, त्याच्या पुढं एकनाथ शिंदेची आणि शरद पवार यांची भेट झाली. आणि त्यात अजून एक गोष्ट म्हणजे भरीच भर जयंत पाटील वर्षावर गेले आणि देवेंद्र फडणवीसांची त्यांनी भेट घेतली. कारण काय असू शकतं त्याच्या मागं? पावसाळी अधिवेशन तर संपलंय. अखेरच्या आठवड्यातला प्रस्ताव देखील मांडून झाला. टीका झाली, सगळं झालं, दूषणं देऊन झाली एकमेकाला. मग आता का भेटी चालू आहेत या? तर ह्या भेटी त्याचसाठी चालू आहेत कारण यांचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा जो डाव होता तो फसला. पवारांना ते गणित जुळवता आलं नाही. हे सपशेल अपयश पवारांच्या इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचं. आणि तरी देखील आधारवड, चाणक्य वगैरे 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 जाणते राजे
बर आहे बाबा, असतात प्रत्येक पक्षात भक्त असतात, पवारांचे सुद्धा भक्त आहे, मान्य. पण मग ह्या मिटिंग्स कशासाठी? तर ह्या मिटिंग्स याचसाठी आहे की तिकडे तर विलिनीकरण काही होत नाहीये, सत्तेशिवाय आता किती काळ राहायचं. त्याचं कारण आहे 2029ला काय होणार आहे याची या लोकांना आत्ताच कुमकुम लागलेली आहे. रोहित पवार निवडून येतो की नाही अशी अवस्था आहे आता कर्जत जामखेड मधून. कारण गेल्या वेळेसच अजितदादा पवार बोलले होते, बेटा एक सभा जर घेतली असती ना कर्जत जामखेडला तुझ्या मतदारसंघात तर आज निवडून आला नसतास. आता एकनाथ शिंदे आणि पवार यांची भेट म्हणजे आधारवाडाची आणि लोकनाथाची भेट, जयंत पाटलाची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट काय सांगून जाते? यातून निष्कर्ष असाच निघतोय की या लोकांची आता मनस्वी इच्छा झाली आहे. बरं, फक्त आमदारांचीच इच्छा आहे का? खासदाराची कोण आहे? अमोल कोल्हे यांना पत्रकारांनी प्रश्न केला होता की ज्याप्रमाणे शिवसेनेच्या खासदारांना ऑफर्स होत्या पक्षात येण्याच्या, तशी काही तुम्हाला ऑफर आहे का? तेव्हा अमोल कोल्हे स्पष्ट बोलले, नाही नाही, मला तर अजून काही अशी ऑफर आलेली नाहीये, मात्र अशी ऑफर आली की नक्कीच त्याचा विचार केला जाईल म्हणे. म्हणजे अमोल कोल्हे याची पण इच्छा आहे. हो, सत्तेत सामील व्हायची कोणाची इच्छा नसते, त्यात हे पवार आहेत, जे पवार सत्तेशिवाय राहूच शकत नाही. विचार करा ना, काँग्रेसमध्ये होते, बाहेर पडले, फुलोदला आले, परत काँग्रेसला गेले, परत जनता दल, परत राष्ट्रवादी, परत मग काँग्रेस सोबतच आघाडी. सत्ता पाहिजे. जलबिन मछली नृत्यबिन बिजली असं झालेलं आहे. आता फक्त एवढंच बघायचंय की वरतून भाजपकडून काय अट टाकण्यात आलेली आहे. तर ती अट अशी आहे, महायुतीत जर यायचं असेल तर एक तर तिकडे जायचं अजित पवार गटामध्ये, नाही तर यायचंच नाही. म्हणजेच काय? फुटणार. असेच हे महाविकास आघाडीतून उठून शरद पवार महायुतीत नाही येऊ शकत असं वरतून सांगण्यात आलं. आणि तीच मनधरणी करायची आहे म्हणून एकनाथ शिंदेची भेट घेण्यात येते, देवेंद्रची भेट घेण्यात येते की अहो जाऊ द्या ना, तुतारी आहे तर तुतारी राहू द्या ना, तुतारीलाच घेऊन टाका ना महायुतीमध्ये, असं काहीसं बोलणं चालू आहे, अशी चर्चा आहे. पण समजा तुतारी घ्यायचीच नाही, आम्हाला घड्याळच पाहिजे, आम्ही घड्याळ आणि तुतारी असं दोन्ही एका हातात घेणार नाही, तेव्हा इकडे पाठवा यांना. काय करतील अशा वेळी? विलिनीकरण, तुतारीचं विलिनीकरण घड्याळ होऊ शकतं, कारण यांची तशी इच्छा होतीच विलिनीकरणाची. अजितदादांची शेवटची इच्छा होती विलिनीकरण व्हावं. ही काय बाबा जोर धरला होता ह्या चर्चेने 1 महिना. आता परत नवीन काढलं बघा यांनी. स्वस्थ बसवतच नाही यांना अजिबात. पण मला तरी कुठेतरी पर्सनली असं वाटतं की नको, बाहेरच राहू द्या ना, आघाडीतच राहू द्या, युतीत नको आहे. खरंच नको. आधीच बजबजपुरी झाली आहे खूप, आता आणखी नको. पण विचार करा तुम्ही, शरद पवार एकनाथजींना भेटले, जयंत पाटील देवेंद्रला भेटले, मातोश्रीवर बॉम्ब फुटले, बॉम्ब. संजय राऊताच्या अंगाचा तिळपापड झालाय. पार शरद पवारांनाच ऐकून टाकलंय. पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही वगैरे वगैरे वगैरे, आणि ते जर असा काही निर्णय घेत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे वगैरे वगैरे वगैरे. उद्धव ठाकरे तर कॅमेरा समोर यायलाच तयार नाहीयेत या विषयावर. बोलणार तरी काय? बोलण्यासारखं आहे तरी काय? कदाचित रामरक्षा पाठ करत बसलेली असावीत घरावी, सांगता येत नाही काही. हा, बघू काय होतंय ते. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की हे येथील महायुतीत आणि इतकं सहजासहजी यांना महायुतीत येऊ देतील, आणि यांनी यावं का आणि यांनी घ्यावं का? हे 2-3 महत्वाचे प्रश्न आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांचे स्वर बदललेले होते. आता आलं लक्षात, कारण आव्हाड हे आमदार आहेत ना मुंबईचे. जायचंय ना त्यांना सुद्धा सत्तेत. पाहिजे असेल ना एखादं महामंडळ, कारण मंत्रिपद तर मिळणार आहे.
नाहीच काही तर महामंडळ मिळतील. बघू, हे 2-4 प्रश्न आहेत, याची उत्तरं या 2-4 दिवसातच मिळतील आपल्याला. पण तुमचं यावर काय मत आहे ते जाणून घ्यायला खूप आवडेल मला. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट करा. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, गोमाता आहेत काही वेगवेगळ्या गावांमधल्या ज्यांचा अपघातामध्ये पाय तुटलेला आहे, औषध उपचाराची गरज आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांना आपण आजच अन्नदान केलेलं आहे, त्यांचे औषध इंजेक्शन्स दिलेले आहेत. सातत्याने आपण हे करतोय. दुष्काळग्रस्त जो आपला बळीराजा आहे त्याच्यापर्यंत किराणा सामानाचे किट्स पोहोचवायचे आणि 51 अनाथ आश्रमाच्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला शालेय साहित्य पुरवायचे या वर्षीचं. गणवेश, बुट, कंपास, पाटी, वही, पुस्तक, पेन. तेव्हा परिवाराच्या, आपल्या प्रपंच परिवाराच्या या सत्कर्मामध्ये आपण देखील थोडं सहकार्य करावं ही विनंती आहे मित्रांनो. आपल्या थोड्याशा सहकार्यानं एखाद्याचं आयुष्यामध्ये खूप ऊर्जा येऊ शकते, सकारात्मकता येऊ शकते, बदल घडू शकतो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे सहकार्य करता येऊ शकतं, योगदान देता येऊ शकतं, निश्चित द्या. त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची रीतसर पावती बनवता येईल, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि परिवार नेमका कसा कसा काम करत चाललाय पुढे हे वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तेव्हा हात जोडून पुन्हा एकदा विनंती मित्रांनो, माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.